चष्मा खरेदी करा लोनवर. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्सची धमाकेदार ऑफर. सिंधुदुर्गात प्रथम चष्मा लोनवर खरेदी करण्याची सुविधा. स्पेक्ट्रोमार्ट ऑप्टिकल्स, सनराइज टॉवर, महाडिक कंपाऊंड, नरडवे फाटा, कणकवली. गोगटे सांस्कृतिक भवन, आपला बाजार समोर, दामसंडे, देवगड रोड. मोबाईल 841201 9084 96 73 73 64 59. बजाज फायनान्स. अटी आणि शर्ती लागू. फेस्टिवल ऑफर. चष्मा फक्त 599 रुपये पासून पुढे. गॉगल 199 रुपये पासून पुढे. अनुभवी नेत्र चिकित्सक. प्रोग्रेसिव्ह लेन्स. मुलांच्या ऑनलाईन अभ्यासासाठी ब्ल्यू ब्लॉक लेन्सेस आणि सोल्युशन्स. विक्रीनंतर चष्म्याचे रिपेरिंग आणि मेंटेनन्स मोफत. आमच्या सर्व्हिस शाखा सावंतवाडी, मालवण, वैभववाडी, बांदा, शिरोडा, आरोंदा. सकल पूजार्थे गंधपुष्पं समर्पयामि. दीपदेवता ब्रह्मा शुभं कल्याणं आरोग्यं सर्वदा जीवन ब्राह्मणेभ्यो नमो नमः. एकत्कर्म प्रधान देवता ब्रह्मा. सिद्धिबुद्धिसहित सिद्धिविनायक गणपते नमः. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ. निर्विघ्नं कुरु मे देव. सर्व कार्येषु सर्वदा महागणाधिपते नमः. नमस्कृते डोक्याला कुंकू लावून या मध्य होतात. तदेव लग्नं सुदिनं तदेव तारापदं देव विद्यापदं देव. शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. इष्टदेवता नमः. कुलदेवता ब्रह्मा. रामदेवता ब्रह्मा. नारायण रामेश्वर सातेरी देवता एक दांडेश्वर देवता ब्रह्मा. चौकचार देवता ब्रह्मा. विद्येबुद्धीसहित सिद्धिविनायक गणपते नमः. 2 विधानाष्टकमिदम् अमुष्टिं प्रत्येकं प्रविचर्ति देव श्रुतिरति प्रियाय अस्मै नाम्ने प्रणयति नमः. शिरोस्मि भवते नमो निधिष्ठाय च प्रियवरविष्ठाय च नमो श्रुतिष्ठाय च स्मर हर महिष्ठाय च नमस्ते. तदितिमिति सर्वाय च नमः. नमो नमः. प्रबलतमसे तत्सवारी हराय नमो नमः. जलसुखभृते सत्पोद्रिक्तं मृडाय नमो नमः. ब्रह्मशिवते निस्त्रे मुंडे शिवाय नमो नमः. रिद्धिबुद्धिसहित सिद्धिविनायक गणपती देवता ब्रह्मा. पंचामृत स्नानं समर्पिता ब्रह्मा. सर्वोपचारार्थे सर्व आवाहन सर्वोपचारार्थे गंधपुष्पं समर्पयामि. धूपं समर्पयामि. दीपं समर्पयामि. स्थापित अगरबत्ती दीपं समर्पयामि. सिद्धिविनायक गणपते नमः. महादेव समर्पयामि. दीपं समर्पयामि. निराञ्जन आर्तिक दीपं समर्पयामि. निराञ्जन आर्तिक दीपं समर्पयामि. निराञ्जन आर्तिक दीपं समर्पयामि. निराञ्जन आर्तिक दीपं समर्पयामि. नैवेद्यार्थे आहारं खाद्य भोक्तं च यथा लाभने नित्यं. पंचम कमिटेड 2 वेळा मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. गौरी कुमरा चंदनाची मूर्ती कुमकुम केशरा. हिरे जगमूढ शोभ शोभरा. पुरे चरणी गागरिया. जय देव जय मंगलमूर्ती. श्री मंगलमूर्ती. दर्शन मात्रे मन कामना पूर्ती. जय देव जय देव. संबोधर पीतांबर मणिवर वंदना. दामोदर तोडणकर, अशोक तोडणकर, आबा तोडणकर, दत्तात्रय नेरकर, देवराज जोशी, रमाकांत धुरी, नारायण तोडणकर आणि संजीव धुरी यांनी स्टेजच्या उजव्या साईडच्या जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी. माझ्या मागून आपण म्हणायचं शिवरायांचे 8वावे रूप. शिवरायांचे 8वावे रूप. शिवरायांचा 8वावा प्रताप. शिवरायांचा 8वावा प्रताप. शिवरायांचा 8वावा साक्षेप. शिवरायांचा 8वावा साक्षेप. भूमंडळी, भूमंडळी. शिवरायांचे कैसे बोलणे. शिवरायांचे कैसे
सुखांचा केला त्याग मनोनी साधिजे तो योग राज्य साधनांची लगबग कैसी केली याहून करावे विशेष तरीच म्हणावे पुरुष या उपरी आता विशेष काय लिहावे शिवरायांची आठवावे जीवित तृणवत मानावे यलोकी परलोकी उरावे कीर्ती रूपे निश्चयाचा महामेरू बहुत जनांची आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी देशद्रोही जितुके कुत्ते मारोनी घालावे परिते देशद्रोही जितुके कुत्ते मारोनी घालावे परिते देवदास पावती पत्ते धरती संशयो नाही जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर भारत माता की वंदे वंदे निश्चयाचा महामेरू बहुत जनांसी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी यशवंत कीर्तिवंत सामर्थ्यवंत वरदवंत अशा भारतीय नौदलाचे जनक असणाऱ्या जाणत्या राजाला विनम्र अभिवादन. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि शिवप्रेमी, इतिहासाची जाण ठेवून भविष्याचा वेध घेणारा द्रष्टा नेता म्हणजे अर्थातच आपले पालकमंत्री माननीय रवींद्रजी चव्हाण. आज मालवणला गतवैभव प्राप्त होत आहे ते पालकमंत्र्यांमुळेच. आज शिवपुतळा अभिमानाने राजकोटात उभा राहत आहे आणि मोर्याच्या झोंडाची जतन संवर्धनाची पायाभरणी आज होत आहे. खरं तर आम्हा मालवणवासियांसाठी हा सोनियाचा दिन. बरोबर 357 वर्षांपूर्वी असाच सोनियाचा दिनू याच भूमीवर अवतरला होता. तो दिवस होता श्री नृप शालिवहन शके 1586 मार्गशीर्ष बहुल द्वितीया अर्थात शुक्रवार 25 नोव्हेंबर 1664. काय आहे या मोर्याच्या धोंडाची किंवा मोरेश्वराचा कीर्ती? शिवप्रेमी आदिलशहा आणि या आदिलशहाचा मातब्बर सरदार खवास खान. या खवास खानाने आदिलशहाच्या दरबारात विडा उचलला कोकणातून छत्रपती शिवाजी महाराजांना घालवून देण्याचा आणि संपूर्ण नायनाट करण्याचा. आपल्या प्रचंड फौजेनिशी खवास खान महाराजांच्या पराभवासाठी निघालाय. त्याच्या सोबतीला आहेत वाडीचे सरदेसाई आणि त्याच्या मत्तीला येतोय मुधोळचा बाजी घोरपडे. होय, तोच घोरपडे ज्यांनी शहाजी महाराजांना बंदी करून दरबारात उभं केलं होतं. या बाजीची खोड मोडायची हे महाराजांच्या मनात होतं. तो स्वराज्यावर चालून येतोय हे म्हणताच महाराज स्वतःच, महाराज त्यावेळी राजापूरमध्ये होते, स्वतःच प्रचंड फौजेनिशी बाजी घोरपडेवर चालून गेले. तुंबळ घनघोर युद्ध झालं. महाराज स्वतः त्या युद्धात होते आणि महाराजांनी स्वतः बाजी घोरपडेला मारून शहाजी महाराजांच्या अपमानाचा बदला घेतला. आणि त्यानंतर महाराज वळले कोकणात, कारण खवास खान त्यावेळी कोकणात आपल्या सिंधुदुर्गात होता.
महाराज एका रात्रीत कोकणात आले आणि त्यांनी खवासखानाला निरोप पाठवला. तो निरोप काय आहे बघा, आणि याची ऐतिहासिक नोंद आहे मुघल साहित्यामध्ये, म्हणजे ती आपल्या नाही तर त्यांच्या साहित्यात आहे. आणि त्यांच्या त्या निरोपावरून आपल्याला समजतंय की या सिंधुदुर्ग जिल्ह्यावर, या कोकणच्या, दक्षिण कोकणच्या भूमीवर महाराजांचं किती प्रेम आहे. महाराज खवासखानाला म्हणताय, कोकणची सर्व जमीन माझा हिस्सा आहे. कोकणची सर्व जमीन माझा हिस्सा असून त्या जागेवर आपल्या पावलाने मनुष्य येऊ शकेल, पण आमच्या पावलाशिवाय जाऊ शकणार नाही. हे कोकणच्या भूमीबद्दल महाराजांचं मत आहे. महाराज म्हणतायत की तुझं दक्षिणेत जर मोठेपण कायम ठेवायचं असेल तर मी घाट उतरून खाली यायच्या आधी, उद्या सकाळच्या आधी तू नाहीसा हो, कारण कोकणची माणसं आणि कोकणची भूमी ही माझी आहे. खवासखान बऱ्या बोलाने ऐकला नाही. त्यामुळे महाराज मोठ्या फौजेनिशी खवासखानावर तुटून पडले. हे युद्ध सुद्धा महाराजांनी स्वतः केलेलं आहे आणि महाराजांसोबत आहेत सरनौबत नेताजी पालकर आणि बाजी सर्जेराव जेधे. पराक्रमाची शर्थ केली आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, खवासखानाला खट्टा होऊन मान खाली घालून कोकण सोडून जावं लागलं. मग आहे कुडाळ. कुडाळात सरदेसाईंची फौज आहे. महाराजांनी ताबडतोब कुडाळवर आक्रमणाची तयारी केली. कुडाळचं युद्ध सुरू असतानाच महाराज मालवणात आले. युद्ध सुरू आहे. युद्ध अनेक दिवस ते चाललं. महाराज कुंभार माठवरून, कोपर ढोपर वरून याच ठिकाणी आलेले आहेत आणि या ठिकाणावरून त्यांना कृष्णा सावंत देसाई, भांजी प्रभू देसाई आणि आपल्या या दांडीवरचे दर्यावर्दी तानाजी, मानाजी, गंगाजी आणि सावजी या दर्यावर्दींनी या ठिकाणाहून त्या कुर्टे बेटावर नेलेला आहे. 84 बंद्र महाराजांनी पालती घातलेली होती स्वराज्याची. या ठिकाणी कवड्यांची माळ माननीय पालकमंत्री यांना देण्यात येत आहे, माननीय जिल्हाधिकारी देत आहेत. या कवड्याच्या माळेचं वैशिष्ट्य आहे, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळी शुभ कार्याला सुरुवात केली त्यावेळी त्या ठिकाणी असणाऱ्या मान्यवरांचं आणि सिंधुदुर्ग किल्ल्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. आणि त्यांना थोडक्यात प्रास्तावित करायला मी सांगतो की मोऱ्याच्या दोंड्या इथे शासकीय पूजा कशा प्रकारे करता आली. जरा लवकर आपण येऊया. बाबू जोशी, त्यानंतर या गावचे माजी सरपंच भाई डोके, या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि कवड्याची माळ देऊन या ठिकाणी यशोचित सत्कार करण्यात येत आहे. बाबू जोशी यांचा पण सत्कार या ठिकाणी होत आहे. मदत या ठिकाणी केलेली होती आणि त्यांच्या पुढाकारामुळे काही गोष्टी सुकर होत झाल्या. तर भाई डोके यांचा पण या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे. त्याचबरोबर प्रकाश सावजी हे या मोऱ्याच्या धोंड्याचे ज्या ठिकाणी कायम पूजा अर्चा करत होते यांचं पण या ठिकाणी स्वागत करण्यात, सत्कार करण्यात येत आहे. त्याचबरोबर सतीश बबन खोबरेकर यांचा पण या ठिकाणी शाल, श्रीफळ आणि सत्कार देऊ, शाल, श्रीफळ आणि कवड्याची माळ देऊन या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. या ठिकाणी दरवर्षी यावेळी परंपरेची मोठी पूजा आणि या ठिकाणी अन्नक्षेत्र केलं जातं असे पुढाकार घेऊन करत असलेले दामोदर तोडणकर यांचा पण या ठिकाणी शाल, श्रीफळ देऊन सत्कार करण्यात येत आहे. त्याचबरोबर माननीय अशोकजी तोडणकर दरवेळी या ठिकाणी सत्कार करण्यात येत आहे. आपा तोडणकरांनंतर सत्कार होईल. दत्तात्रय नेरकर या व्यक्तीने
सिंधुदुर्ग मोऱ्याच्या धोंडा या ठिकाणचा सातबारा तयार करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आणि त्याच वेळी या मोऱ्याच्या धोंड्याला 350वा वर्धापन दिन ज्यावेळी साजरा होत होता, त्यानंतर देवराज जोशी श्री रमाकांत धुरी त्यानंतर नारायण तोडणकर, या पूर्ण दांडी गावाचे मानकरी माननीय संजीव धुरी, यांचा पण शाल श्रीफळ देऊन सत्कार करावा। त्याचबरोबर या मोऱ्याच्या या ठिकाणी प्रवृत्त केलेले अभ्यंकर यांची 6व्या पिढीतले असणारे वंशज या ठिकाणी आमचं भाग्य आहे। ज्या सिंधुदुर्ग किल्ल्याची पायाभरणी आणि आर्किटेक्ट असणारे हिरोजी इंदुलकर यांचे वंशज या ठिकाणी नंतर या मोरेश्वर मधील सर्व छत्रपती शिवाजी महाराज की करत असणारे आमचे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री या ठिकाणी आपल्या सभेला संबोधित करतील। सर्वांनी दोन्ही हात उंच करून घोषणा द्यायची आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी। खऱ्या अर्थाने आपण सर्वजण भाग्यवान आहोत की आजचा हा दिवस आणि आजच्या या दिवशी तुम्हाला आम्हाला सर्वांना या दिवसाचं असणारं महत्त्व याच व्यासपीठावरून अत्यंत चांगल्या पद्धतीने सांगण्याचं काम हे ज्योतिताईने केलं। हे सांगत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांचा प्रत्यक्ष त्यावेळेचा असणारा त्यांनी जे केलं, जे अनुभवलं, जे आम्हा कोकणवासियांसाठी केलं, ते सर्व सांगण्याचा त्यांनी एक छोटासा का होईना कमी वेळामधला प्रयत्न केला। परंतु
त्यामध्ये आम्हा सर्वांना घेण्यासारखं काय, तर छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जे आम्हाला दिलं ते फक्त आठवणीत ठेवण्यासाठी नाही, ते इतिहासात फक्त वाचून विसरण्यासाठी नाही, तर ते अंगीकृत करणं हे फार महत्वाचं आहे. आणि खऱ्या अर्थाने आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्ये आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये, आदरणीय दादांच्या नेतृत्वामध्ये या भागातील प्रत्येक जण हे सर्व गोष्टी सातत्याने आठवताना तुम्हाला दिसत आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा असेल, त्याचं असणारं महत्व, या जिल्ह्यामधील असणारे सर्व गडकिल्ले असतील त्यांचं असणारं महत्व, आणि खऱ्या अर्थाने सिंधुदुर्ग जिल्हा जर पर्यटन जिल्हा म्हणून असेल तर पर्यटनाच्या खऱ्या अर्थाने ज्या संधी देशभरामध्ये आहेत, ज्या आपण पाहतो की आजूबाजूची जी राज्य आहेत, राजस्थान असेल किंवा इतर जी राज्य आहेत, या राज्यांमधील असणारे गडकिल्ले आहेत, त्यामध्ये सुद्धा खऱ्या अर्थाने पर्यटनाला चालना देण्याच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या पद्धतीने संधी प्राप्त झाल्या. आणि म्हणून यासाठी हे सर्व किल्ले आणि त्यांच्या बाजूला इन्फ्रास्ट्रक्चर तयार होणं ही काळाच्या काळामध्ये, येणाऱ्या काळातली असणारी गरज आहे. सरकार म्हणून या सर्व गोष्टी खऱ्या अर्थाने करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून मिळालेल्या संधीचा योग्य प्रकारे उपयोग करून घेणं ही काळाची गरज आहे. आणि एक प्रथा आणि परंपरा ज्या आहेत, ज्या प्रथा आणि परंपरा गेले अनेक वर्ष सुरू आहेत, त्या प्रथा आणि परंपरा शासकीय दृष्ट्या कशा होतील त्या दृष्टिकोनातून सुद्धा पाऊल उचलणं अत्यंत गरजेचं आहे. प्रशासनामध्ये असणारी परिस्थिती, मी बऱ्याच वेळेला अपघाताने पालकमंत्री झालो, परंतु ज्या ज्या गोष्टी छोट्या आहेत परंतु त्या छोट्या जरी असल्या तरी त्याचं महत्व फार मोठं आहे. एक या अगोदरही बऱ्याच वेळा सांगण्याचा प्रयत्न केलाय की पत्रकारितेची सुरुवात जी आहे, ज्या जांभेकरांनी केली, त्यांचं मूळ गाव हे सुद्धा सिंधुदुर्ग देवगड, त्या ठिकाणी सुद्धा आदरणीय आमचे सर्वांचे नेते दादांनी त्यावेळच्या काळामध्ये पुढाकार घेऊन त्या गावाला त्यांचं जन्मगाव म्हणून तिथे त्यांचं असणारं पूर्वीचं घर यासाठी काही निधी उपलब्ध करून दिला. पण त्याचं संवर्धन जे व्हायला हवं होतं नंतरच्या काळामध्ये शासनाच्या माध्यमातून व्हायला हवं होतं, त्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं. आणि मग कुठेतरी कोणीतरी बाहेरून येतं आणि मग आम्ही त्याचं संवर्धन करतोय, अशा प्रकारच्या आविर्भावामध्ये वागणारी काही मंडळी मी पाहिली. माझी पत्रकार बंधूंना सुद्धा विनंती आहे, कलेक्टर साहेब इथे आहेत, मी गेल्या वेळेलाही कलेक्टर यांना सांगण्याचा प्रयत्न केलाय की याला ठोस तरतूद करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि तो दिवस जो आहे तो दिवस सुद्धा शासनाच्याच माध्यमातून, मग निवडणुका असो किंवा नसो,
साहेब, या गोष्टीचं कौतुक मला वाटतं आपलं, की आपण कोणाला न कळत इतकी मोठी करोडोची कामं करता, पण डाव्या हाताचं उजव्या हाताला कळत नाही. आणि हा तुमचा जो मोठेपणा आहे, आम्ही अनेक वेळेला अनेक प्रसंगामध्ये बघितला. आज पण मोर्याचा धोंडा अनेक वर्षापासून इकडे आहे. किती लोकांचं लक्ष गेलं हा संशोधनाचा भाग आहे. मी साहेबांना सहज विचारलं, साहेब ह्याचे एस्टिमेट किती? तर साहेब म्हटले 8 कोटी. साहेब, आपल्याला नशिबाने विरोधक असे मिळाले जे 8,000 रुपये खर्च करतात आणि 8 महिने चर्चा करतात. पण आपण 8 कोटी, कधी 100 कोटी, आपण एवढे महाराजांच्या नावाने आपण इथे एका गावामध्ये आपण खर्च करतो. आपण कधी त्या गोष्टीचा गौगवा न केला, म्हणून मला आपलं विशेष कौतुक वाटतं. हे सगळे करू शकत नाही. अनेक वर्षापासून ही वास्तू इकडे आहे. महाराजांनी भूमिपूजनच इथून केलेलं आहे. पण हे सगळं सुशोभीकरण, मला अजून एक घटना सांगावीशी वाटते. पालकमंत्री साहेबांची ओरस प्राधिकरणाची मीटिंग होती, तेव्हा कलेक्टर मॅडम होत्या पूर्वीच्या, तावडे साहेब आपण नव्हतं. आणि महाराजांचा पुतळा तिकडे दर्शनी ठिकाणी, हा लहान आहे, अनेक वर्षापूर्वी बसवलेला आहे. आमचा भाई सावंत इथेच कुठेतरी असेल. आम्ही सगळ्यांनी मागणी केली की साहेब, दर्शनी ठिकाणी ओरस जे आपलं सेंटर आहे तिथे महाराजांचा पुतळा भव्य दिव्य असू दे, त्याच्यासाठी आपण प्रयत्न करावे. आपण पालकमंत्री असताना तो पुतळा उभा राहावा अशी आमची इच्छा आहे. मग मीटिंग मध्ये चर्चा झाली आणि चर्चेमध्ये तो निधी आणायचा कुठून, म्हणजे अनेक लोकांनी त्याच्यामध्ये आपापलं म्हणणं मांडलं. मग प्राधिकरणाकडे FD नावाचा एक प्रकार असतो, फिक्स डिपॉझिट. साहेबांनी कसलाही विचार न करता, विलंब नाही करता, महाराजांसाठी तो FD तोडायचा आणि तिथे पुतळा भव्य दिव्य उभा करायचा. तो निर्णय मला साहेबांचा आधी आठवतो. म्हणून साहेब, आपण सगळे शिवप्रेमी आहोत. या किल्ल्याला जो इतिहास आहे, मी असंच इतिहास बघत असताना, वाचत असताना, महाराजांनी जेव्हा हा किल्ला उभा केला, माझ्या अगोदर ज्यांनी इतिहास सांगितला, मी एवढा खोल जाऊ शकत नाही. पण सिंधुदुर्ग किल्ला फक्त उभा केला नाही शिवाजी महाराजांनी, तर आजूबाजूला दक्षिणी ठिकाणी पद्मगड उभा केला, उत्तर ठिकाणी सर्जेकोट, राजकोट उभा केला. त्यांना माहिती होतं शत्रू चारी बाजूनी येऊ शकतो. जर सिंधुदुर्ग किल्ला अडचणीत आला तर आपले मावळे अडचणीत येऊ नये, म्हणून उत्तरेला जो सर्जेकोट बांधला, तिथे मावळे गेले तर त्यांना संरक्षण मिळू शकेल, ही त्या काळात महाराजांनी तेव्हा व्यवस्था करून ठेवली होती. महाराजा साहेब, आपण शिवप्रेमी आहोत. तुम्ही ही सगळी व्यवस्था उभी करताय महाराजांच्या नावासाठी. आपली एक ओळख आहे, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे कोण, आपण त्यांचं नाव घेतो अभिमानाने. तर साहेब, जसं सिंधुदुर्ग किल्ल्याला येणाऱ्या 4 तारखेला कार्यक्रम होणार आहे, आपण जोपर्यंत पालकमंत्री आहात, हा पद्मागड, तो सर्जेकोट आणि तो राजकोट, आपण पालकमंत्री असताना त्याची डागडुजी आणि तो दिमाखात उभा राहावं. हे आजूबाजूचा परिसर, हे सगळे जे शिवप्रेमी त्या आजूबाजूच्या परिसरामध्ये येतात. खरोखर साहेब, तिकडची परिस्थिती तशी दयनीय आहे. सर्जेकोटला आपण जातो, पण सर्जेकोट किल्ला कसा आहे, राजकोट किल्ला कसा आहे, पद्मगड कसा आहे, हे आपण बघायला कधी जात नाही. त्या काळात महाराजांनी का उभा केला हे आपण कधी विचारत नाही. आपण मोर्याचा धोंडा एवढा इतिहास घेतो, भूमिपूजन सिंधुदुर्ग किल्ल्याचं केलं असा इतिहास आपण ओळखतो, पण फक्त महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ला उभा केला नाही, तर त्याच्या संरक्षणासाठी अजून निवतीचा गड, अजून 4 किल्ले उभे केले. का? कारण का माझे मावळे वाचले पाहिजे. कधी शत्रू भारी पडला तर मावळ्यांना कळलं पाहिजे परत अटॅक कसा करायचा. हा पण एक इतिहास आहे. आणि म्हणून साहेब, सध्या महाराष्ट्रात जे चाललंय ते आपण म्हणतो ना, ब्रिटिशरांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला, पोर्तुगीजांनी मराठ्यांचा इतिहास लिहिला,
मुघलांनी मराठांचा इतिहास लिहिला, पण आज राजकीय परिस्थिती मराठा हे नाव राहील का नाही, आज महाराष्ट्रामध्ये त्या गोष्टीची चर्चा, त्या गोष्टीची खंत वाटतेच आहे. अनेक वर्षानंतर जेव्हा शाळेमध्ये मुलगा शिकेल, हे मराठे कोण होते, तर कोणतरी तेव्हा होते जे नोकरीसाठी नाव बदलायला तयार होते. तेव्हाचे मराठी आता फक्त तू शाही आणि पुस्तकातच वाच, तेच मराठी तेव्हा होते. अशी परिस्थिती साहेब महाराष्ट्रामध्ये कधी येता कामा नये, कधीच येता कामा. आम्ही सगळ्या जाती धर्माला एकत्र घेऊन जाणारे लोक, कधीच जातीमध्ये आमच्यामध्ये तेढ निर्माण झाला नाही. पण मराठे हे नाव महाराष्ट्रात राहतं का नाही, या गोष्टीची शंका जर काही लोकांना जर वाटायला लागली आहे, त्याच्यापैकी मी पण एक कार्यकर्ता आहे. मराठा हे नाव राहिलं पाहिजे. आम्हाला कोणाचं काही नको, सगळे जाती धर्म आपण एक आहोत, गुणगोविंदानी राहतो, सगळे सण साजरा करतो. पण उद्या ओळख सांगायला गेलो अनेक वर्षांनी, आणि जेव्हा लहान मुलगा विचारेल हा मराठा म्हणजे कोण, अशी परिस्थिती मराठ्यांवर कधीच महाराष्ट्रामध्ये येता कामा नये. ह्याच्यासाठी कार्यक्रमाचा विषय नसला तरी हा कार्यक्रमात घेण्याचा विषय होता. आपण जी ओळख सांगतो, किल्ला सांगतो, मालवण सांगतो, बेट सांगतो, ती सुरुवात कुठून झाली, ब्रिटिशांनी नाव कोणाचं लिहिलं, त्याची सुरुवातच महाराजांनी केली. आणि म्हणून त्या इतिहासाला आपण जसे अनेक किल्ल्यांचे इतिहास, अनेक लोकांचे इतिहास आपण जसे सांगतो, साहेब तुम्ही हे जे सगळं उभं केलं, उद्या जे हे सगळं उभं करणार, मी साहेब आपलं मनापासून कौतुक करतो. अनेक पालकमंत्री झाले 2014 नंतर, पण आपल्याकडून जे हे काम छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीपोटी, इतिहासापोटी हे जे काय आपण घडवताय, साहेब मनापासून एक शिवप्रेमी म्हणून मी आपला आदर करतो, आपल्या समोर नतमस्तक होतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.